नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि डायरेक्टली जाऊया चार्टवर. इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की निफ्टीमध्ये वरच्या बाजूला 22,975 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूला 22,775 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आणि ज्या पद्धतीनं आपल्याला ह्या दोन लेवल दिसत आहेत ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलंच असेल की 200 पॉईंटचं अंतर आहे. त्यामुळे साधारण सेंटर लाईन म्हणून 22,870 च्या आसपास ही आपण सेंटर लाईन घेतलेली आहे. आता काय होऊ शकतं उद्या सोमवारी, तर आपल्याला मार्केटमध्ये जर समजा हा हाय ब्रेक झाला नाही तर मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं. उद्या फ्लॅट ओपन होऊ शकतं, थोडंसं गॅप अप ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं आणि जर समजा 22,975 च्या आसपास बनलेला हा जो हाय आहे हा जर ब्रेक नाही झाला आणि खाली यायला लागलं आणि ही सेंट्रल लेवल जी आहे ती सुद्धा ब्रेक केली तर मग काय होऊ शकतं, मग खाली येत असताना आपल्याला 22,775 हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे. 22,775 समजा ब्रेक झालं तर मग काय होईल, खालची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक होईल आणि तसं झालं तर आपल्याला 22,725 हे आपल्यासाठी दुसरं टार्गेट असणार आहे. तेही ब्रेक झालं तर मग 22,675 आणि शेवटी 22,625 अशी 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. हे झालं आपल्याला जर समजा मार्केट खालच्या दिशेने येणार असेल आणि हाय ब्रेक झाला नाही तर. आता मला जर तुम्ही टक्केवारी विचाराल तर मला असं वाटतंय की साधारण 60% शक्यता अशी आहे की मार्केटमध्ये सेलिंग होऊ शकतं आणि त्यानंतर मग जर बाउन्स आला तर मग ते आपल्याला त्याचा विचार वेगळा करावा लागेल. पण पहिल्यांदा आपल्याला ओपनिंग नंतर सेलिंग येऊ शकतं. ही सेंटर लाईन ब्रेक झाल्यानंतर खालची इम्पॉर्टंट लेवल आपल्याला महत्त्वाची असणार आणि तीही ब्रेक झाली की ही जी 3 टार्गेट आपण इथे दिली आहेत ती आपल्याला येताना बघायला मिळू शकतात. हे झालं जर खालच्या बाजूनं मूव्हमेंट झाली तर. समजा साइडवेज मूव्हमेंट झाली 10% शक्यता त्याची पण आहे. ज्यामध्ये काय होईल, ही जे 200 पॉईंटची रेंज बनली आहे खालच्या बाजूला 22,775 वरच्या बाजूला 22,975 ही ब्रेकच नाही होणार. 10% शक्यता त्याची आहे. 40% शक्यता किंवा 30% शक्यता काय आहे की आपल्याला मार्केटमध्ये गॅप अप ओपन होऊन वर जाईल आणि 22,975 वरच्या दिशेनं ब्रेकआउट घेईल. जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर काय होऊ शकतं, तर मग आपल्याला वर जात असताना 23,025, 23,075 आणि 23,125 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. अर्थात ह्याची शक्यता तशी कमी वाटते सध्या. याचं कारण असं आहे की 23,000 ची लेवल जी आहे, जी एकदा आपण इथनं ब्रेक केली आहे त्यानंतर आत्ता आपल्याला ज्या पद्धतीनं शेवटी म्हणजे शुक्रवारी ज्या पद्धतीनं तेजी होत होती, 23,000च्या वर ब्रेक करून जर टिकलं असतं तर गोष्ट वेगळी होती. 23,000च्या थोडंसं अलीकडनंच आपल्याला ज्या पद्धतीनं इथे रिव्हर्सल बघायला मिळतंय, हे बघता खाली जाण्याची टक्केवारी जर मला विचाराल तर 60% दिसते. अर्थात उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर आपल्याला आणखीन जास्त लक्षात येऊ शकेल. तर हे झालं आपल्याला निफ्टीचं विश्लेषण. आता मी शुक्रवारपासून एक नवीन पद्धत चालू केली आहे आणि त्याच्या साहाय्यानं सुद्धा मी काही लेवल्स तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत असतो. जर समजा आपल्याला वरच्या बाजूला ही लेवल ब्रेक झाली नाही, 22,975 ब्रेक झाली नाही आणि खाली यायला लागलं तर त्या नवीन सिस्टीमनुसार सुद्धा आपल्याला जी 3 टार्गेट आलेत, कधी 3 टार्गेट येतात, कधी 2 टार्गेट येतात. पण नवीन सिस्टीमनुसार मला जी 3 टार्गेट खालच्या बाजूला बघायला मिळत आहेत ती आहे 22,787. म्हणजे आपल्याला ह्या खालच्या लेवलच्या आसपासच पहिलं टार्गेट आहे. ते जर ब्रेक झालं तर दुसरं टार्गेट थोडं जास्त खाली आहे. ओके, आणि हे टार्गेट आहे 22,685 च्या आसपास. म्हणजे साधारणपणे 22,787 ब्रेक झालं की 22,685 पर्यंत येऊ शकतं. म्हणजे 100 पॉईंटचं टार्गेट आपल्याला त्या सिस्टीमनुसार खालच्या बाजूला बघायला मिळते आणि तेही ब्रेक झालं तर मग आपल्याला शेवटचं टार्गेट बघायला मिळते 22,607चं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला खालच्या बाजूला 3 टार्गेट बघायला मिळू शकतात. दुसरी शक्यता अशी आहे की समजा खाली येताना हे जे पहिलं टार्गेट आहे इथेच टच केलं आणि वर जायला लागलं, बरोबर, तर मात्र समजा आणि वर जात असताना ही लेवल जर ब्रेक झाली तर मात्र आणखीन एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. जर समजा खाली आलं, इथे आलं
आणि ह्या आसपास किंवा इथे सेंटरला येऊन जर समजा आपल्याला वर जायला लागलं, तर मग मध्यम शक्यता आहे की ही लेवल वरची ब्रेकआउट होईल. बरोबर. मग थोडंसं वर जाईल, पुन्हा खाली येण्याची शक्यता आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. ह्या भागातनं कुठेही जर आपल्याला बाउन्स आला तर एक तेजी येऊ शकते, पण आपल्याला ती तेजी आली तरी सुद्धा ही लेवल वरची ब्रेकआउट होण्याची शक्यता मग कमी होईल. जर खालच्या भागात गेलं आणि इथे आल्यानंतर जर ब्रेकआउट झाला तर मात्र आपल्याला काय होईल, मग कारण आता तिन्ही टार्गेट अचीव झाली आहेत, त्यामुळे मग एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एकूण काय लक्षात येते, आपल्याला खाली जाण्याची शक्यता जास्त दिसते आणि ती गेली तर ही सांगितलेली टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण इथे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. मी तुम्हाला थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून दाखवायचा प्रयत्न करतोय. बँक निफ्टीमध्ये सुद्धा हे शेवटी जी तेजी आपल्याला बघायला मिळाली, ही तेजी आपल्याला खूप जास्त बघायला मिळाली होती शुक्रवारी आणि त्याच्यामुळे वरच्या बाजूला ही जी लेवल तयार झाली आहे, ही लेवल कोणती आहे? इथे लिहायचं राहिलंय, ते म्हणजे 49,250. 49,250 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ही 48,725 ची आहे. आता ह्याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स असल्यामुळे आपण ही सेंटर लाईन घेतलेली आहे आणि ही सेंटर लाईन 49,981 च्या आसपास घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं आपल्याला सध्या प्राइस ऍक्शन दिसते, उद्या फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन होण्याची शक्यता जास्त आहे. थोडंसं गॅप अप जरी झालं तरी खाली जाण्याची शक्यता जास्त आहे. जर इथून खाली जात असेल आणि 49,000 ची लेवल ब्रेक होत असेल, 49,981 ला सेंटर लाईन आहे, सॉरी 48,981 ला सेंटर लाईन आहे, पण 49,000 ची लेवल इथेच आहे. ही जर लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर मग काय होऊ शकतं, आपल्याला खालची जी इम्पॉर्टंट लेवल आहे 48,725 त्या दिशेनं आपल्याला किंमत जाताना दिसू शकते आणि तीही जर ब्रेक झाली तर मग खाली जात असताना 48,625, 48,725 च्या खाली 48,625, 48,525 आणि 48,425 अशी तीन टार्गेट आपल्याला थ्री टार्गेट थिअरीनुसार बघायला मिळू शकतात. तर हे झालं जर आपल्याला 60% शक्यता ज्याची वाटतेय ते म्हणजे सेलिंग आलं तर. जर समजा गॅप अप ओपन झालं आणि वरच्या बाजूला जायला लागलं ज्याची 30% शक्यता आहे आणि वर जात असताना 49,250 ची लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग 49,350, 49,450 आणि 49,550 अशी तीन टार्गेट वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात. आता हे झालं आपल्या थ्री टार्गेट थिअरीनुसार आणि मी ज्या नवीन सिस्टीमनुसार सध्या विश्लेषण करायचा प्रयत्न करतोय तर त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, त्यामध्ये असं दिसतंय की आता हा जर हाय ब्रेक झाला नाही तर तर आणि जर खालच्या दिशेनं जायला लागलं 49,000 ची लेवल ब्रेकडाऊन झाली तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे टार्गेट बघायला मिळतं. हे टार्गेट कोणतं आहे? 48,805 चं. ती लेवल ब्रेक झाली तर डायरेक्टली दुसरं टार्गेट जे आहे ते 48,557 चं आहे. म्हणजे खूप मोठं टार्गेट आपल्याला दुसरं मिळतंय आणि तेही ब्रेक झालं तर तिसरं टार्गेट जे आपल्याला मिळणार आहे ते आहे 48,370 चं. म्हणजे मोठी मोठी टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं येऊ शकतात. पण इथे लक्षात काय घेतलं पाहिजे, खाली येताना इथूनच यू टर्न घेतला जाऊ शकतो, या सेंटरमध्ये कुठनंही यू टर्न घेतला जाऊ शकतो किंवा ह्या दुसऱ्या टार्गेटला टच करून यू टर्न घेतला जाऊ शकतो. तसंच इथे सुद्धा खाली आल्यावर आपल्याला कुठेही यू टर्न घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जर समजा सेलिंग होत असेल आणि मी जर त्याच्यामध्ये मला योग्य वाटत असेल आणि मी जर खालच्या बाजूनं मंदीचा ट्रेड केला असेल तर ह्या प्रत्येक लेवलला मी थोडासा सावध होणार आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि इंडेक्सच्या या विश्लेषणानंतर आता आपल्याला स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही 15 मिनिटावरनं डेली टाइम फ्रेम करूया आणि त्यानंतर
मी तुम्हाला तुमच्यासाठी जे स्टॉक विश्लेषणासाठी काढलेत तर ते एकत्र करून दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा एकत्र करूया. पहिला स्टॉक जो आहे तो आहे JSW एनर्जी. JSW एनर्जी लिमिटेडमध्ये आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर असं लक्षात येईल की इथे एम पॅटर्न तयार होतोय आणि एम पॅटर्नचं ब्रेकआउट सुद्धा आलेलं आहे. तेजी झाली, सेलिंग आलं, परत तेजी झाली, परत सेलिंग येते. पहिला हाय हायर हाय आहे, दुसरा हाय लोअर हाय आहे आणि त्यानंतर आता जे सेलिंग येते सेंटर लाईनला आपल्याला जी लेवल बनली होती त्याचं ब्रेकआउट मिळते. आता इथे काय होतं की जर समजा आपल्याला 437च्या खाली टिकायला लागलं किंवा आपण असं म्हणूया 440च्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, एक चांगलं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. टार्गेट किती मिळणार, तर साधारण तुम्ही इथे बघितलं तर इथे काय दिसतंय, 440ची लेवल दिसते. इथे वर बघायला गेलं तर काय दिसते, 500ची लेवल दिसते. म्हणजे 60 रुपयाचा डिफरन्स आहे. तर आपल्याला ऍक्च्युली 60 रुपयाचं टार्गेट याच्यामध्ये खालच्या दिशेनं येऊ शकतं. पण एवढं मोठं टार्गेट आपल्याला चा विचार एका वेळेला करायचा नसतो. तर त्यामुळे आपण काय करू शकतो, इथून जर खाली जाणार असेल आणि 440च्या खाली जाणार असेल तर 380 पर्यंत जाऊ शकतं, हे फायनल टार्गेट असणार आहे. पण याचा विचार करण्याऐवजी आपण काय करू शकतो, ह्या दोन लेवलचं साधारणपणे 3 ह्याच्यामध्ये रूपांतर करू शकतो. त्यामुळे 440च्या खाली आलं तर 420 पर्यंत येऊ शकतं, तिथून खाली आलं तर 400 रुपयापर्यंत येऊ शकतं आणि तिथून खाली आलं तर 380 रुपयापर्यंत येऊ शकतं. ह्या पद्धतीनं आपण इथून सेलिंग जर कंटिन्यू झालं तर कोणती टार्गेट्स येऊ शकतात याचं विश्लेषण मी तुम्हाला करून दाखवलं. समजा उद्या जर गॅप अप ओपन झालं आणि ह्या लेवलच्या म्हणजे 440च्या वरच ओपन झालं आणि वरच टिकायला लागलं तर मग हा जो मी सांगितलेला व्ह्यू आहे ह्याला थोड्या वेळासाठी आपल्याला पोस्टपोन करावं लागेल. पुन्हा जेव्हा इथनं वर जाऊन खाली यायला लागलं तरच मग ह्या व्ह्यू नुसार आपल्याला विचार करायचा आहे. अन्यथा जर इथून तेजी यायला लागली गॅप अप ओपन होऊन तर मात्र आपल्याला मी आत्ता सांगितलेलं विश्लेषण जे आहे त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आपण पुढे जाऊया. पुढचा आपला जो स्टॉक आहे तो आहे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एम पॅटर्न दिसतोय. तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला एम पॅटर्न दिसतोय. बरोबर, आणि ह्या एम पॅटर्नला इथे सुद्धा ब्रेकआउटच्या आसपास आलेला आहे. जर समजा हे ब्रेकआउट कंटिन्यू झालं तर जसं आत्ता आपण JSW एनर्जीमध्ये टार्गेट काढलं होतं त्याच पद्धतीनं काढू शकतो. पण जर समजा 1750च्या खाली टिकायला लागला तर आपल्याला 1690च्या आसपास असणारं हे पहिलं टार्गेट येऊ शकतं. आणि इथून खाली जर आपण आणखीन चेक करायला लागलो 1:1चं टार्गेट तर मगाशी सांगितलेल्या मेथडनं तुम्ही इथे कॅल्क्युलेट करू शकता. तर हे झाला दुसरा स्टॉक. तिसरा स्टॉक आपल्याला बघायचा आहे ज्याचं नाव आहे RBL बँक लिमिटेड. RBL बँक लिमिटेडमध्ये आपल्याला काय दिसतंय, सध्या सेलिंग तर होतच होतं. त्याच सोबत आपल्याला इथे एक बाउन्स झाला होता आणि इथे गुरुवारी जो आपल्याला ग्रीन कॅन्डल बनली होती, शुक्रवारी त्याला इनगल्फ करणारी बिअरिश कॅन्डल मोठीच्या मोठी कॅन्डल बनली आहे. त्याचसोबत हा जो लो तयार झालेला होता हा सुद्धा त्या कॅन्डलनं क्लोज केला, लो ब्रेक केलाय आणि त्याच्या वर येऊन क्लोज झाली आहे. इथे आपल्याला काय दिसतंय, इथे सुद्धा एम पॅटर्न आपण बघितला तर मिळू शकतो. बरोबर. तर आपल्याला आणखीन इथे काय दिसतंय, बेअरिश एनगल्पिंग पॅटर्न दिसतोय, इथे रेंज ब्रेकआउट दिसतोय. तर त्यामुळे इथे मल्टिपल कन्फर्मेशन्स आपल्याला दिसत आहेत. तर त्यामुळे हा जो काही लो बनलेला आहे तर हा लो आणि शुक्रवारचा लो, ह्या दोन लो जर आपल्याला ब्रेक झाले तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. मात्र ते सोमवारीच होईल असं नाही, कारण एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर कदाचित काय होईल, कदाचित एक छोटीशी कॅन्डल आपल्याला इथल्या इथे इनसाइड बार सारखी बनलेली बघायला मिळू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मंदी होऊ शकते, लगेचच होईल असं सांगता येत नाही. आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक जो आहे त्याचं नाव आहे MGL. MGL मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे सुद्धा लक्षात येईल की इथे आपल्याला काय झालंय, सेलिंग कंटिन्यू झालंय आणि हा जो पूर्वीचा लो होता तो आता ब्रेक व्हायला आलेला आहे. जर समजा हा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, तर खाली जात असताना आपल्याला म्हणजे 1240च्या खाली टिकायला लागलं तर आपल्याला 1214 हे पहिलं टार्गेट असेल. त्यानंतर 1204 हे दुसरं टार्गेट असेल. ह्या पद्धतीनं किमती खाली जाताना बघायला मिळू शकतात. हे झालं MGL विषयी. शेवटचा स्टॉक बघणार आहे, त्या स्टॉकचं नाव आहे
इन्फोसिस. इन्फोसिसमध्ये आपल्याला काय दिसतंय, आता सध्या ज्या पद्धतीनं सेलिंग होत होतं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कॅन्डल बनलं आपल्याला रेड बनल्यानंतर एक इथे हॅमर टाइप कॅन्डल बनलेली दिसते. त्यामुळे जर काही कारणानं आपल्याला ह्याचा हाय ब्रेक झाला आणि तेजी व्हायला लागली, तर आपल्याला आणखीन थोडीशी किंमत वर जाताना बघायला मिळू शकते. तर हा थोडासा एक कॉन्ट्रा ट्रेड आपल्याला इथे दिसतोय. पण जर समजा हा हाय ब्रेक होऊन वर जाणार असेल, तर एक तेजी आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकते इन्फोसिस या स्टॉकमध्ये. तर हे झालं इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही सूचना असतील, काही प्रश्न असतील, तर ते कमेंट स्वरूपात अवश्य टाईप करून सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.